नमस्कार. आज आपण डिव्हिजन पाहणार आहोत. भागाकार. भागाकार कसा करायचा, डिव्हिजन कशी करायची किंवा भागाकार कसा करायचा ते आज आपण शिकणार आहोत. तर एक आपण संख्या घेऊ या ठिकाणी 264 डिवाइड बाय 2. आता आपल्याला या दोन्ही 264 ला डिवाइड करायचे. तर कसं करायचं ते आता आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. आता आपण या ठिकाणी पहिलं डिजिट घेऊया. 2 आहे या ठिकाणी. तर आता दोनचा आपण पाडा म्हणूया किंवा टेबल म्हणूया. 2 1 जा 2. तर आता 2 ने या 2 ला भाग गेला पाहिजे. तर 2 च्या टेबल मध्ये 2 1 जा 2 याच्या खाली ते 2 मांडायचे. 2 1 जा 1 इथं मांडायचा आणि या 2 मधून हे 2 वजा करायचे, मायनस करायचे. आता आपण ही एक स्टेप झाली. आता पुढची स्टेप शिकूया. आता पुढे किती डिजिट राहिले? 6 आणि 4. तर आता याच्यामध्ये आपण 6 खाली आहे तसा घेऊया. आता पुन्हा आपल्याला काय करायचे? ह्या 2 चा टेबल पुन्हा बोलायचा. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6. 2 किती जा 6 आहेत? 3 जा. पूर्ण भाग या ठिकाणी जातोय. 6 मधून 6 गेले, किती राहिले? 0. आता वरून परत आपण 4 आहे तशी खाली घेऊया. पहा, आता पुन्हा आपल्याला टेबल बोलायचं आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4. किती 2 जा 4 आहेत? 2 2 जा 4. या 2 2 जा 4. आता 4 मधून 4 गेले, खाली राहिले 0. खाली किती राहिलंय? 0 किंवा आपण 0 ही म्हणू शकतो. आता या ठिकाणी खाली शिल्लक काहीच राहिलेलं नाहीये. भागाकार हा पूर्ण भागाकार आहे. पूर्ण भाग गेलेला आहे. उत्तर आलेलं आहे 132. 132. किती उत्तर आलेलं आहे? 132. तर पहा, अशा पद्धतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने हा भागाकार पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.